नमस्कार. कल्याणचे सांगती या कल्याण चॅप्टर मेंबर्सच्या मुलाखतीच्या घरगुती सोहळ्यात मी मिलिंद विनायक काणे आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण भेटणार आहोत कोर टीम मेंबरच्या अत्यंत लाडक्या आणि आमच्या खानपान सेवा सांभाळणाऱ्या स्वप्ना जोशी यांना. हाय स्वप्ना. हाय मिलिंद. आज तू आलीस इथे आणि आम्हाला वेळ दिलास तुझा इंटरव्ह्यू देण्याचा होता, त्याच्याबद्दल परत एकदा पहिल्यांदा आभार मानतो. सुरुवात करायची? हो नक्कीच. ग्रेट. मित्रांनो, सुरुवात करूया स्वप्ना जोशींबरोबर गप्पा मारायला. येस स्वप्ना, आम्हाला ही कल्पना आहे की जन्म ठाण्याचा आहे किंवा बालपण, शाळा, कॉलेज सगळं ठाण्याला गेलेलं आहे. सो आपण तिथूनच सुरुवात करूया. लहानपणापासून बालपणच्या गमती जमती आणि शाळा कॉलेजचे किस्से. जन्म तर माझा ठाण्याचा, अगदी विष्णुनगर नौपाड्यामध्ये माझं बालपण गेलं. अगदी हार्ट ऑफ द आहे. त्यामुळे डाय हार्ट फॅन अजूनही ठाण्याची आहे मी. त्याच्यानंतर शाळा पण बेडेकर, कॉलेज बेडेकर, त्यामुळे सगळंच ठाण्यात. अजिबातच कुठे काही ठाण्याच्या बाहेर कुठेच आम्ही हे गेलो नाही. आणि शिक्षण माझं BA इन जिओग्राफी झालेलं आहे. लास्ट इयरला पूर्ण 6 सब्जेक्ट घ्यायचे असतात, त्याच्यात मी जिओग्राफी घेतलेलं होतं. बेडेकर कॉलेज. शाळा पण बेडेकर. शाळेत पण भरपूर मजा, भरपूर मित्रमैत्रिणी होते. सगळ्या ऍक्टिव्हिटीज मधनं भाग घेत होते. गाड्याच्या स्पर्धांमधनं वगैरे भरपूर भाग घेतलेले आहेत. त्यामुळे इव्हन शाळेत आमचे स्पोर्ट्स वगैरे हे असायचं, त्याच्यात पण आम्ही भाग घेतलेले आहेत मी भरपूर. त्यामुळे शाळेत किंवा कॉलेजमध्ये असं कुठेच आहे नाही की काही कठीण वगैरे हे वगैरे. सगळ्या याच्यात. आणि बालपण तर एकदम मस्तच गेलं. आम्ही 3 भावंड. मी 2 नंबर. माझ्या आधी मोठी बहीण आहे मला आणि लहान भाऊ आहे. मोठी बहीण आपली BBNG ची पण मेंबर आहे आणि लहान भाऊ माझ्यापेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. तो त्याचं इंटिरियरचं शिक्षण झालेलं आहे. तो त्या ह्याच्यात जॉब करतो. बहीण पण इंटिरियरचं करते आणि माझा शांडिल्य गुरुवर्ग. करेक्ट. सो या सगळ्या गमती जमती असे काही स्पेशल किस्से आठवतात तुला की अजूनही आठवतात की अरे मी तो शाळेतला किस्सा अजूनही विसरत नाही, किंवा कॉलेजमध्ये एखादी अशी आठवण, पिकनिक असेल म्हणा, अजून काही असेल? तशा भरपूर पिकनिक्स वगैरे हे केल्या. पण 10वीला आमची स्पेशली शाळा आम्हाला मुद्दा, स्पेशली शाळा आता संपणार आमची या म्हणून आमची शाळेची दरवर्षी पिकनिक महाबळेश्वरला जायची. बाकी जरी इतर शाळांच्या नाही गेल्या तरी आमच्या शाळेची पिकनिक महाबळेश्वरला, आणि ती पण 3 दिवस असायची प्रॉपर, अगदी व्यवस्थित. आम्ही तिथे हॉटेलला वगैरे अगदी राहून घेऊन फुल महाबळेश्वर वगैरे बघून बसनी जाणं येणं खूप मजा यायची त्या पिकनिकला. त्यामुळे ती एक पिकनिक अजूनही आमच्या याच्यात शाळेच्या ग्रुप्समध्ये आमचे ते फोटोज वगैरे आहेत की जे आम्ही तिथे एन्जॉय केलेले होते. त्यामुळे ती एक आठवण आहे शाळेकडनं. आणि आमचा जेव्हा शाळेचा सेंड ऑफ होता तेव्हा शाळेला आमच्या 25 वर्ष पूर्ण झालेली होती. तेव्हा मनोहर जोशी आलेले आमच्या कार्यक्रमाला आणि तो खास आमचा सेंड ऑफ गडकरीला ठेवण्यात आलेला. म्हणजे आधी त्यांचं भाषण वगैरे होतं आणि त्याच्यानंतर आम्हाला परत शाळेत येऊन आम्हाला खास जेवण वगैरे असं सगळं हे केलेलं. पण तेव्हा खास मनोहर जोशी तेव्हा ते मुख्यमंत्री होते, त्यामुळे ते त्यामुळे ते तेव्हा आमच्या शाळेच्या आलेले होते. आमच्या सेंड ऑफ असं नाही, पण त्या कार्यक्रमाला त्यांनी आमच्या ठेवला गेलेला. आणि म्हणजे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य घेणं हेच आधी खूप मोठं आहे एकदमच. आणि अर्थात ठाणे तेव्हा पण शिवसेनेचा गड हा होताच, त्यामुळे काही प्रश्नच नाही. बाळासाहेब आणि दिघे साहेब हे अगदी त्याला अगदी समीकरण म्हटलं की दिघे 100% विदाउट डाऊट. सो अजूनही तो शाळेचा ग्रुप आहे? हो आहे, अगदी. आम्ही अधून मधून भेटतो ठाण्यात. म्हणजे मला ठाण्यात जावं लागतं, बाकीचे मोस्टली सगळे ठाण्यातच आहेत. पण आम्ही भेटतो, मग ठाण्यात भेटतो आम्ही. म्हणजे कनेक्ट अजूनही? हो, सगळ्यांशी आहे. हो, म्हणजे महाबळेश्वर लहानपणापासून शाळेत असल्यामुळे बऱ्याच ट्रिप्स झाल्या? नाही, बऱ्याच नाही झाल्या महाबळेश्वरच्या. 2-3 झाल्या, पण जास्त नाही झाल्या. शाळेत असल्यापासून शाळेकडून 2-3 महाबळेश्वर असं झालं. वा, सुरेख. सो ठाणे अगदी दिलकेकरी असं म्हणता येईल आणि अजूनही आहे, त्यात काही वादच नाही. आणि आपण जनरली जन्मतो तिकडचे आपण असतो, त्यामुळे आपल्या मनातल्या कोपऱ्यात त्या आठवणी कायमच ताज्या असतात. आणि जनरली मी असं बघितलंय की गिरगाव, डोंबिवली, पुणे आणि ठाणे असं जर असेल तर तो माणूस जास्त हळवा असतो त्या एरियात. जेव्हा मी तर आता लग्नानंतर सोडलं, पण जेव्हा आईने आमच्या ठाणं सोडलं त्यावेळेला असं ते खूप रुखरुख होती की अरे आता आपल्याला ठाण्यात, म्हणजे
भले काका काकू वगैरे सगळे माझे ठाण्यात राहतात, पण तरी जे हक्काचं घर की बाबा आईकडे ठाण्यात येऊन राहायला मिळतं ते शेवटी जेव्हा सुटलं तेव्हा असं ते थोडंफार होती मनाला की आता आपल्याला परत असं ह्यानी ठाण्याला नाही येता येणार, पण तरी जाणं होतं अजूनही ठाण्यात, असं काही नाही की होत नाही ठाण्यात जाणं. अगदीच. आणि कल्याण ठाणे फार लांब नाही, त्यामुळे तो प्रश्न असा येत नाही की अरे बाबा रिझर्वेशन करा, नक्की प्लॅनिंग करा आणि तो इश्यू नाही. ग्रेट. तू दोन्हीकडच्या परिवाराबद्दल आता आम्ही तुला विचारणार आहोत. तू सांगितलंस की मोठी बहीण स्मिता म्हणजे अर्थात बीबीएनजी मधली माझी पहिली मैत्रीण कल्याण चक्र जॉईन केल्यानंतर, आणि स्मिता इंटिरियर डिझायनर आहे, देवेर इंटिरियर डिझायनर आहे, आणि तू आता शँडिलियर गृहउद्योग चालवतेस. हा झाला तुझा माहेरकडचा. थोडं सासरच्या बद्दल. लग्न माझं निखिल जोशी म्हणजे माझी जी बहीण जी स्मिता आहे तिचा नवरा आणि माझा नवरा हे दोघेही मावस भाऊ, सख्खे मावस भाऊ आहेत. असं झालं की त्याच्याकडनं मला हे नंतर कळलं की जेव्हा आमचं लग्नाचं माझं बघणं चालू होतं किंवा त्याच्याकडनंही त्यांच्या घरनं चालू होतं तेव्हा असं कळलं की त्याला मी आवडलेले बहिणीच्या लग्नात. म्हणजे जेव्हा बहिणीचं लग्न झालं तेव्हा त्याला मी आवडलेले, पण असं कुठेच हे नव्हतं की बोलणं वगैरे किंवा त्यांनी त्याचं मनातलं सांगितलेलं नव्हतं मला. पण मग एका कॉमन फ्रेंडच्या आमचं असं झालं की तो आहे तर मग विचारूया का आपण त्याला. मग बहिणींनी आणि मित्रांनी त्याला विचारलं आधी की तुला चालणार आहे का, मग मला विचारलं चालणार आहे का, आणि आम्ही आमच्याच घरी पहिल्यांदा भेटलो. म्हणजे कुठेही बाहेर असं नाही, घरात सगळे होते, आम्ही फक्त बाहेर भेटलोय, बाकीचे सगळे आतमध्ये बसलेले आणि आम्हाला सांगितलं की बोला तुम्हाला काय बोलायचं एकमेकांना. त्यामुळे पहिली भेट ती तशी. म्हणजे तो आधी आलेला होता एक दोनदा घरी, पण असं काहीच नव्हतं की माझ्या डोक्यात तर हेही नव्हतं की असं काही वगैरे, पण त्याच्या डोक्यात कुठे किंवा मनात कुठेतरी होतं ते त्यांनी मला लग्नानंतर सांगितलं. म्हणजे लग्नापूर्वी नुसती जुजवी तोंड ओळख झाली होती की आपल्या सख्ख्या मावस भावांच्या बायकोची सख्खी बहीण, बरोबर, लग्नात व्यवस्थित ओळख झालेली. आणि तू जेव्हा ओळखत होतीस की हा माझ्या बहिणीच्या नवऱ्याचा सख्खा मावस भाऊ आणि आडनाव पण जोशी, हा कर्मधर्म संयोग. पण मग तुम्हाला तुला असं विचारलं नाही कोणी की अरे जोशी जोशी असं कसं चाललं? नाही, विचारलेलं म्हणजे बरेच जणांनी आहे, गोत्र सेम पण आहे आमचं, पण तरी घरच्यांनी विचारलेलं, इव्हन त्याच्याकडच्यांनी आमच्याकडच्यांनी पत्रिका पण बघितलेली, पण त्याच्यात व्यवस्थित गुण जुळत होते. आणि मेन आम्हाला दोघांना, आम्ही जेव्हा दोघं बोललो एकमेकांच्या तेव्हा आम्हाला दोघांना चालणार होतं. त्यामुळे मग सगळे घरचे म्हणाले की ठीक आहे तुम्हाला दोघांना चालणार आहे आणि पत्रिका जुळते, घरच्यांनाही चालणार होतं. बरोबर. त्यामुळे मग काहीच तिथे प्रश्न नाही आला पुढे राजी तो क्या करायचा असं थोडं झालं. क्या बात आहे, जबरदस्त. आणि आम्ही पण निखिलला चांगलेच ओळखतो, तोही आपल्या ग्रुपमध्ये बऱ्याच कार्यक्रमाला असतो किंवा त्याचा तुला चांगला सपोर्ट असतो आणि तुझाही त्यालाही. मला वाटतं निखिल बद्दल थोडं बोलायचं तर तो मला वाटतं मोतीलाल ओसवालमध्ये आहे, तर त्याच्याबद्दल थोडं ऐका. पहिल्यांदा तो कल्याणमध्ये जॉबला होता, जन्म त्याचा नंदुरबारचा आहे, पण त्याच्यानंतर तो कल्याणमध्ये आला आणि मग त्याचं शिक्षण वगैरे सगळं इथेच कल्याणमध्ये बिर्ला वगैरे. त्यांनी तो आणि त्याचे अजून 2 भाऊ आहेत त्याला, मला अजून 2 धीर आहेत, तोच मोठा आहे, निखिल मोठा आहे, पण त्यांनी लहानपणापासून खूप मेहनत केलेली घरच्या काही जबाबदाऱ्यांच्या वगैरे, खूप मेहनत केलेली. मला अजूनही किती जण तरी भेटून सांगतात, म्हणजे त्याच्या अपरोक्ष पण मला भेटून सांगणारे आहेत, मला काय माझ्या मुलीला काय, की निखिल आणि तुझे दोन्ही धीर त्यांनी इतकी मेहनत केलेली आहे ना की त्याचं आज त्यांना ते चीज म्हणजे कष्टाचं चीज झालेलं आहे त्यांच्या, असं खूप जण सांगतात अजूनही भेटून. तर तो आधी MSCB ची जी क्रेडिट सोसायटी आहे आपली तिथे तो कामाला होता, इथेच कल्याणमध्येच होता, आणि मग लग्न झालं तरी तो इथे होता. आणि मग नंतर पण तिथे कसं होतं की तिथे काही इन्क्रीमेंटच्या आणि काही पुढे वाव नव्हता, मग काहीतरी पुढच्या दृष्टीने पण हे होतं म्हणून मग जॉब चेंज केला त्याने. आणि मग पहिल्यांदा तो इंडिया बुल्सला लागला, म्हणजे त्याला त्यावेळेला काहीही माहिती पण नव्हती शेअर मार्केटची वगैरे किंवा डीमॅट अकाउंटची वगैरे, पण ते तेवढं त्याने तो शिकला वगैरे आणि जवळजवळ अर्धा आधी केले तेव्हा ते त्याला अकाउंट डीमॅट अकाउंट वगैरे उघडायचं ते दिलेलं होतं. त्यामुळे तो पूर्ण वाशी बिशी जेवढ्या त्याच्या MSCBतल्या ओळखी होत्या ना त्या ऐकून तो सगळीकडे फिरून डीमॅट अकाउंट उघडायचा. म्हणजे प्रवास पण खूप करायचा, म्हणजे जो सकाळी बाहेर पडायचा तो रात्री मध्ये परत इथे ऑफिसला जाऊन सगळे ते अकाउंट जे झालेलं असायचं ते सगळं पेपर सबमिट करा वगैरे सगळं करायचं. हो, आणि मग त्या ह्याच्यातनं त्याच्याच मावस बहिणीने विचारलं त्याला की मोतीलाल मध्ये आहे तर म्हणजे तू हे करशील का. मग तो तयार झाला आणि मग घेतलं तेव्हा त्याला डायरेक्ट बोर्डवरती घेतलं.
पण ते तेवढं त्याला हे नाही झालं बोर्डचं काम, कारण तेवढं आपल्याला एकतर सवय नसते तेवढी शेअर मार्केटची वगैरे. तर त्याच्या म्हणण्याप्रमाणे की ते रक्तात असायला पाहिजे, की जे गुजरात्यांच्या रक्तात असतं, गुजराती मारवाड्यांच्या आपल्या रक्तात एवढं नसतं ते. त्यामुळे बिझनेस आहे की ते तेवढ्या वेळेला पटकन तिथे ते ठरवून तिथे तो ट्रेड हे करता आलं पाहिजे शेवटी त्या वेळेला. मग ते नाही जमलं त्याला, मग त्याला शेवटी बॅक ऑफिसला घेतलं, पण तिथेच होता मी तो. बॅक ऑफिसला घेतलं आणि आता जवळजवळ 16-17 वर्ष हो. आणि आम्ही कायम ऐकत असतो तुझ्याकडनं किस्से. आणि आता तो असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट झालेला आहे. फॅन्टॅस्टिक. हे अतिशय महत्वाचं आहे. आणि त्याबद्दल तुझं अभिनंदन, निखिलचंही अभिनंदन. म्हणजे आता पार्टी म्हणजे इंटरव्ह्यू झाला की निखिलला भेटून पार्टी घ्या, संध्याकाळी आणि तू कधीही पार्टी द्यायला तयार असतो, करणार नाही. प्रश्न माझ्या निखिलची सूट त्यात काही वादच नाही. प्रश्न हा की 16-17 वर्ष मोतीलाल ओस्वाल सारख्या मोठ्या कॉर्पोरेट्समध्ये टिकून राहणं हे तितकं सोपं नाही. आणि हे चॅलेंजिंग काम निखिलने निभावलेलं आहे, हे कौतुकास्पद आहे. तुला एक मुलगी आहे वल्लरी नावाची, आणि तीही इंटिरियर डिझायनिंग. अच्छा, ती आर्किटेक्चर. सो तिच्याबद्दल पण थोडक्यात ऐकायला. तिचा जन्म 11 ऑक्टोबर 2006. वा, अमिताभ बच्चन. बिग बी मी तिला नेहमी म्हणते, आमच्या घरची ही बिग बी आहे. आणि ती तिच्या राशीप्रमाणे, रास तिची वृषभ आहे त्याप्रमाणे ती राशीप्रमाणे राहते एकदम एकदम. तिला त्या बाबतीत तिला कधीच सांगायला लागत नाही की तू अशी राहा तशी राहा वगैरे. आणि तिने 9वीत असतानाच आम्हाला सांगितलेलं, 9वीतून 10वीत जायच्या वेळेलाच, की मला आर्किटेक्टच व्हायचंय. मी तरी तिला अशी हे करून हे करत होते प्रत्येक वेळेला काही विषय निघाला की, कारण आम्ही दोघेही त्या फील्ड मध्ये नाही. मी आर्ट्स, निखिल कॉमर्स, त्यामुळे आम्ही दोघेही ह्याच्यातले नाही. म्हटलं तुला काही मदत लागली आमच्याकडनं तर आम्ही फार तर काहीतरी लाईनी वेनी किंवा लिखाणाचं काम काय असेल तर आम्ही करू शकतो, पण बाकी तुझ्यासाठी आम्ही म्हणजे काहीच, आम्ही तू सांगशील ते आम्ही तुला मदत करू, पण बाकी तू म्हणशील की मला हे कळत नाही मला सांगा तर आम्ही काहीच करू शकतो. प्रोफेशनल हेल्प घ्या, मामा नंतर मग मावशी. पण मग त्याच्यात ती म्हणाली नाही मला तेच करायचं. म्हणजे अगदी 12वीचं झालं, सुरू झालं तेव्हा पण आम्ही तिला विचारलेलं तुला हेच करायचं नाही, तुला आताही वेळ आहे 12वीच्या याच्यात ठरवायला की तुझी 12वीची एक्झाम झाल्यानंतर, पण नाही म्हणाली मला तेच करायचं. ग्रेट. आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी जेई क्लिअर केली, नाटा क्लिअर केलं. आणि आता ती कोपरखेरण्याला लोकमान्य टिळक कॉलेज आहे, तिथे ती फर्स्ट इयरला आहे. फॅन्टास्टिक, जबरदस्त. सो हा झाला सगळा परिवाराबद्दलचा प्रवास. तू शांडिल्य गृहोद्योग आता सुरू केलं कोरोना नंतर, ठीक आहे. आणि ती तुझी ओळख आहे कोरोनाच्या आधी ऍक्च्युअली थोडं ते चालू झालं. म्हणजे साधारण आपल्याला म्हणता येईल तुझा शांडिल्य गृहोद्योगचा साधारण 5 वर्षाचा प्रवास, बरोबर. आज म्हणजे कल्याणात तुझी शांडिल्य गृहोद्योगची मालकीण किंवा सर्वे सर्वा म्हणून ओळख आहे. यात म्हणजे कुणीही हे नाकारू शकत नाही. अप्रतिम चव, वेगवेगळे पदार्थ करण्याची हातोटी, आणि म्हणजे हे म्हणजे कल्याणात काय क्रॉस चॅप्टरला सुद्धा लोकांनी याचा अनुभव घेतलेला आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून तुझे पदार्थ दिलेले आहेत किंवा ज्या सततच्या ऑर्डर चालू असतात. पण शांडिल्य गृहोद्योगच्या आधी तू ट्रॅव्हल आणि टुरिझम मध्ये आणि जवळजवळ अर्धा भारत तुझा फिरून झालेला आहे त्या योगे. आणि बऱ्यापैकी काळ तू ट्रॅव्हल टुरिझम मध्ये होतीस, तर त्याच्याबद्दल आम्हाला सांगायला आवडेल, कारण हे कल्याण चॅप्टर मध्ये बऱ्याच कमी लोकांना मी तसं नाहीच बोललं जात माझ्याकडनं. ते करत होते मी ग्रॅज्युएशन, जसं मी BA इन जिओग्राफी मध्ये केलं त्याच वेळेला मी ट्रॅव्हल अँड टुरिझमचा डिप्लोमा ठाण्यातूनच केला. आणि त्याच्यानंतर फर्स्ट जॉब पण मला ठाण्यातच मिळाला, म्हणजे ओळखीतनच असा मिळालेला की ठीक आहे बाबा एक्सपिरियन्स मिळेल, मग आपण पुढे मोठ्या ह्याच्यात जाऊ. नाही, त्याच्या आधी मी कुंटांबेकर म्हणून एक होते, त्यांचं तिथेच आपलं शिवाजी चौकात तिथे स्टेशनच्या इथेच त्यांचं ऑफिस होतं. मग त्यांच्याकडे ओळखीनीच अशी लागले, पण म्हणजे त्यांच्याकडे पण व्यवस्थित काम वगैरे होतं, ऑफिस वगैरे. तिथनं मी पहिल्यांदा टूर जम्मूची केली त्यांच्या बरोबर. आणि हे साधारण कधीचं म्हणतो आपण? लगेच ग्रॅज्युएशन झाल्यानंतर लगेचच. म्हणजे साधारण 99च्या आसपास. हो. त्यामुळे मग तेव्हा मग आम्ही एक 7 दिवसाची, पण ती फक्त जम्मूच होती, म्हणजे वैष्णोदेवी आणि जम्मू अशी त्यांनी ती टूर ठेवलेली. आणि मग तेव्हा मी त्यांच्या बरोबर फर्स्ट टाइम बाहेर गेलेले. तेव्हा नाही त्याच्या आधी गेले तरी घरच्यांबरोबर वगैरे एवढंच. म्हणजे व्यक्तिशः प्रोफेशनल म्हणून बाहेर मग तेव्हा ती ट्रीप केली. त्याच्यानंतर परत मग ऑफिसच्या वगैरे होत्या,
पण तेव्हा कसं होतं की तेव्हा ऑफिसचाच जॉब होता जास्त, आणि मग तो काही कारणाने मी मग सोडला जरा, आणि मग त्याच्यानंतर मग सिद्धार्थ मध्ये वेकन्सी होती म्हणून मी इंटरव्ह्यू दिला, आणि मग तेव्हा झाली माझं तिथे सिलेक्शन झालं. आणि कसं होतं की तिथे एक मला होतं की मी ठाण्यात होते त्यामुळे ऑफिस आमचा डबल टायमिंग होतं, पण ते मला सुटवायचं, तेव्हा काहीच प्रॉब्लेम. आलू पटेलच्या इथे बाजूला जे नवरंग शॉपिंग आहे तिथे आमचं ऑफिस होतं, आणि विष्णुनगर मध्ये राहत होते. मी कुठूनही फिरून मी अगदी 10 मिनिटात ऑफिसला पोहोचत होते. मी सकाळी 9:30 ते 1 ऑफिस असायचं, 1 ते 5 बंद असायचं, आणि 5 ते 8:30 असं ऑफिस असायचं. पण ते ठाण्यात असताना काहीच मला त्याचं जाणवलं काहीच ट्रॅव्हलिंग नव्हतं. त्यामुळे तिथे मग जॉब सुरू झाला. त्याच्यानंतर मग तिथेही पहिल्यांदा थोडे दिवस आधी ऑफिस जॉब वगैरे केला, आणि मग नंतर जेव्हा सीझन्स वगैरे यायचं तेव्हा होते मॅनेजर्स आमच्या इथे, टूर मॅनेजर, पण तरी कधी कधी कसं व्हायचं की ग्रुप जास्त आहे बाबा, त्यांच्या मदतीला पण जाणं शक्य हे असायचं, मग तेव्हा ते आम्हालाही पाठवायचे. आणि मग त्या ह्याच्यातनं माझं हैदराबाद श्रीशल्यम झालंय, काशी गया प्रयाग सगळं झालंय, वाराणसी ते सगळा तो सेक्टर झालाय, नैनिताल वगैरे झालेला आहे, बरंच झालेलं आहे त्या. हो, त्याने ते फिरून झालेलं बरोबर, कारण 1 to 1 मध्ये कुलू मनाली आणि हे सगळे उल्लेख केलेले. ग्रेट. मग ट्रॅव्हल अँड टुरिझम मध्ये बाहेर आपण तिकडनं बाहेर का पडलो? तिकडनं बाहेर म्हणजे मी लग्नानंतर पण जॉब करत होते, सिद्धार्थ मध्येच होते. म्हणजे निखिलशी लग्न करताना माझी मेन पॉइंट हाच होता की माझं फक्त हे डबल टायमिंग आहे जो ऑफिसचं. आता ठाण्यातल्या ठाण्यात असताना काहीच प्रॉब्लेम नव्हता, पण पुढे लग्न झाल्यावरती शेवटी सासरकडच्यांना पण भले कसंही आपण एकत्र राहतोय वेगळे राहतोय, पण सगळ्यांना चाललं पाहिजे हे डबल टायमिंग. कारण असं नको व्हायला की जी सकाळी बाहेर पडते ती रात्री 10 अशी उगवते आपली, आणि मध्ये जरी वेळ असला ठाणे कल्याण तरी मी केलं. कधी कधी येऊन करून पण जायचे मी मधल्या वेळात की बाबा चला थोडं आधी लवकर निघायचं, 12-12:30 वगैरे असं येऊन करून परत पण गेलेली आहे, तसं पण केलेलं. त्यावेळेला ठाणे कल्याण प्रवास आजच्या तुलनेने सोपा हो हो, आजच्या तुलनेत, आणि कसं दुपारी तेवढी गर्दी पण कमी असायची त्यामुळे येणं जाणं तेवढं हे व्हायचं. नक्कीच. आणि कसं व्हायचं सीझन असला की आम्हाला कधीच 8:30ला निघता यायचंच नाही, भले 8:30 पर्यंत असलं तर. कारण कसं व्हायचं की ऑफिस सुटल्यावरतीच सगळेजण आमच्याकडे बुकिंगला येणार, त्यांच्या इन्क्वायरी संपून बुकिंग झाल्याशिवाय आम्हाला बाहेर पडताच यायचं. त्यामुळे मग ते 9 वगैरे वाजायचे. त्यामुळे मग लग्न जेव्हा ठरलं तेव्हा माझं पहिलं हेच होतं की मला हा जॉब करायचा, मला जॉब नाही सोडायचा. त्यामुळे जर ते तुला आणि तुझ्या घरच्यांना चालत असेल तर म्हटलं आपण पुढे करू. बाकी म्हटलं माझी काही अशी कंडिशन आहे की मला असाच पाहिजे तसाच पाहिजे असं काही हे नाहीये. शेवटी आपण हळूहळू ह्याच्यातूनच मोठे होणार आहोत. पगाराच्या बाबतीत पण माझ्याशी काही अट नव्हतं की मला एवढाच पगाराचा नवरा पाहिजे वगैरे असं काहीच नव्हतं. पण माझं तेवढं एक होतं, पण मग ते त्यालाही चाललं आणि घरच्यांनाही चाललं. त्यामुळे मग लग्नानंतर पण करत होते, अगदी म्हणजे मी प्रेग्नंट राहिले तिथपर्यंत मी करत होते. पण मग नंतर मलाच थोडं प्रेग्नन्सीच्या याच्यात होतं म्हणून डॉक्टरांनी नाही सांगितलं, म्हणून मी तेव्हा तो जॉब सोडला. म्हणजे त्यांनी नंतर तेव्हाही सांगितलं की तुला नंतर जॉईन करायचं असेल तरी पण तू जॉईन करू शकतेस, काहीच प्रॉब्लेम नाही असं झालं. पण मग लग्नानंतर मग नाही केला मी, 1 वर्षभर नाही केला, कारण वल्लरी हे होतं म्हणून मग मी नाही केला जॉब. वर्षाची झाली तेव्हा मला परत सचिन ट्रॅव्हल्सची ऍड आलेली. त्यांचं सिस्टर कन्सर्न म्हणजे जिथे ज्यांना टूर डेट्स मॅच होत नाही सचिन ट्रॅव्हल्सच्या, त्यांचे ते FIT बुकिंग करून द्यायचे, इंडिव्हिज्युअल बुकिंग करून द्यायचे FIT मध्ये. ते चालू करत होते ठाण्याला त्याचं ऑफिस. त्यामुळे मग तेव्हा त्याच्या ऍड आलेल्या, मग मी तेव्हा जाऊन इंटरव्ह्यू दिलेला, मग तिथे मला जॉब मिळाला. त्याचं तर टायमिंग एकदम फ्लेक्सिबल होतं, 11 ते 7 होतं. त्यामुळे मलाही ते चालणार होतं की म्हणजे अगदी वल्लारीचं आवरून बिवरून पण मी जॉबला जाऊ शकत होते. आणि मग तिथेही मी चालू केला जॉब, म्हणजे तिथे सिलेक्शन झालं वगैरे, आणि मग ठाण्यालाच होता परत, आवडतं परत ठिकाण. आणि तोही खूप लांब होता, अगदीच रामवरती रोडला होता, म्हणजे तेही वॉकिंग परत चालत अगदीच काहीच हे नव्हतं. आणि 11 ते 7 म्हटल्यावरती मी जरा हे होते की सकाळची अगदीच खूप गायगाई होणार, सगळं आवरून अगदी मी 10 वाजता निघालो तरी 11 पर्यंत मी, आणि मेन म्हणजे ऑफिसवरच गेलेली असते. हो, तू 10 वाजता निघालीस तरी 35 मिनिटात स्लो ट्रेन. आणि तिकडनं रिक्षा पकडली बस काहीच नव्हतं. उत्तम. त्यामुळे मग 7ला ऑफिस सुटल्यावरती मग मी येऊन फक्त एवढंच व्हायचं की मी तेव्हा वल्लरीला बेबी सिटिंगला ठेवायला सुरुवात केलेली. मला तिला मोकळं सगळ्या नातेवाईकांमध्ये ठेवायचं नव्हतं. असं काही नव्हतं की दोघे आयांनी मला सपोर्ट नव्हता केला, पण मला त्या दोघींकडे ठेवायचं नव्हतं. मला तिला थोडं इंडिपेंडंट की तिचं ती हे करू शकेल. कारण शेवटी कसं होतं की मुलं आजी आजोबांकडे वाढली चांगलंच असतं, नो डाऊट हवीच असतात, पण तरी कसं होतं की ते जे
त्यांचं मिसळणं असतं ना सगळ्या मुलांबरोबर ते नाही होत. एक प्रकारे मग ती नाही मला आजीच पाहिजे, मला आजोबाच पाहिजे असं ते हे होत. म्हणून मी मग तिला बेबी सिटिंगला ठेवत होते. मग 7ला सुटलं की मग मी तिला घ्यायचे वगैरे आणि मग घरी जायचं. पण इन बिटवीन कसं व्हायचं की ती जॉब मी करतच होते पण ती इतकी खेळून दमायची की मग ती झोपून जायची तिथेच त्यांच्याकडे. तिला ते कळतच नव्हतं, ती लहान होती त्यामुळे तिला कळत नव्हतं. झोपून गेली की डायरेक्ट नेक्स्ट डे उठायची की परत उचलायचं असं व्हायचं. मग शेवटी असं झालं की एखाद दिवस ठीक आहे बाबा दमून झोपली, न जेवता वगैरे झोपली, पण सारखंच नाही ना हे. मग शेवटी मग आमच्या दोघांमध्ये निखिल आणि माझ्यामध्ये बोलणं झालं की हे रोजचं बरोबर नाही ना तिच्या बाबतीत होणं वगैरे. म्हणून मग शेवटी मग निखिल म्हणाला की नको तू तिला बघण्यासाठी तरी आपण कोणीतरी हे करू आणि मग तू जॉब सोड. म्हणून मी मग तेव्हा तो जॉब सोडला. अदरवाईज जॉब सोडण्याचं काहीच तेव्हा पण हे फक्त तिच्यासाठी की बाबा तिचं व्यवस्थित व्हावं, उगीच तिला दुर्लक्ष होऊन आपण कमवायचं आणि हे करायचं असं नव्हतं आमचं. जसं तू 1 to 1 मध्ये पण बोलली होतीस की जिच्यासाठी आपण करतोय सगळं, मुलीसाठी जर आपल्याला वेळ देता येत नसेल देता येत तर मग काहीच आहे. आणि मग जे ते सोडलं ते मग सोडलं गेलं असं झालं की मग नाही आता मग तिच्याकडेच पूर्ण बघूया अशा यांनी लक्ष दिलं गेलं. आणि मग ती जेव्हा 5वीत गेली तेव्हा आम्ही आमचं घर शिफ्ट केलं. आधी जिथे राहत होतो तिथून आम्ही तिच्या शाळेच्या दृष्टीने तिच्या शाळेच्या जवळ शिफ्ट झालो. आणि मग नंतर असं झालं की 5वी 6वी नंतर ती तेवढी शाळेत स्वतः जायला लागली, अभ्यास पण व्हायला लागला. तिला आता तेवढी माझी गरज होती पण तेवढी नव्हती जेवढी आधी लहान वयात होती तेवढी. लहान वयात सारखी आई लागते कसं आता नव्हतं, अजिबातच नव्हतं. म्हणजे तिचं असायचं असं आधी की आई तू कुठे जाणार असेल तर आई तू कुठे जाणार आहेस, मग माझं काय ते करून जा. मी कुठे जायचंय, मी कोणाकडे जायचंय, मी आजीकडे जायचंय का नंतर, हे मला ती आधी सगळं ठरवून म्हणजे तू जाऊ नकोस असं नसायचं. पण तू माझं सगळं काय ते मला सांगून द्या किंवा काय ते कोणातरी मला घ्यायला पाठव काहीतरी कर असं असायचं. ऍडजस्टमेंट करू मग तू कुठेही जा असं असायचं तिचं. जबरदस्त. आणि मग तेव्हा तो जॉब सोडला. म्हणजे तो व्यवस्थित थॉट आउट आणि प्लॅन्ड हे होतं की आपल्याला जॉब सोडावा लागणार आहे कारण प्रायोरिटी मुलगी आहे. फॅन्टॅस्टिक. त्यातून जो अंडरस्टँडिंग पण फार दिसतं की तो त्यावेळेला निर्णय जो आता फार सुखद आहे की तिच्याकडे व्यवस्थित लक्ष देता आलं. आणि ऑफकोर्स बल्लरी पण खूप हुशार, 10वीला 6% 12वीला 6% आणि आता आर्किटेक्चर फर्स्ट इयरला आहे. तिचे प्रोजेक्ट पण मी घरी आलो की बघत असतो आणि ते तिला स्वतःला आवडते त्यामुळे ते तिच्या याच्यात फुल मन लावून करते. ऍब्सोल्युटली फुल जागरण वगैरे सगळं चालू आहे तिचं आता. बरोबर. पॅशन असल्यावरती ड्राईव्ह प्रश्नच येत नाही. आता आपण येऊया शांडिल्य गृह. सो मधला सगळा वेळ एक प्रोफेशनल वरून स्वप्ना पूर्ण गृहिणी झाली होती. आई, बायको आणि टूर अँड ट्रॅव्हल मध्ये मी नोकरी करत होते. ठीक आहे. बरे 10-12 वर्ष जातात आणि हिअर कम्स समथिंग लाईक कोरोना, जो आपण कोणीच अँटिसिपेट केला नव्हता. सगळ्या जगाकरता ते खूप मोठं संकट होतं. पण मग या सगळ्या संकटात शांडिल्य गृहोद्योग अचानक जो जन्माला आला आणि म्हणजे तो सुपरहिटच झाला. मग ही संकल्पना कशी काय, म्हणजे तुझं डोकं होतं, निखिलची आयडिया होती, काहीतरी करायचं चालू करायचं असं डोक्यात होतं. पण कसं की काय नक्की करावं हे सुचत नव्हतं की नाही बाबा आता काहीतरी चालू करूया. आता म्हणजे असं झालेलं की ती आता मोठी झाली की मग मी काय करायचं. बरोबर. परत मग मी नुसतीच घरात, कारण तिच्यासाठी जो वेळ होता तो तर झालेला, तिच्यासाठी वेळ दिलेला होता. ती आता तिचं ती सगळं करत होती. आता कधी कधी माझी हे पण नाही लागत तिला, असं होतं. मी तिला म्हणते म्हणा का शाळेत तुझ्यासाठी मी जॉब सोडला आणि आता काय म्हटलं तुम्हाला हे करते असं बोलायला लागतं. पण मग तेव्हा असं झालं की जी स्मिता जोशी माझी बहीण आहे ती आणि तिचा ग्रुप यांनी बिस्कॅट शोकेस या नावाने एक्झिबिशन ते ऑर्गनाईज करत होते 2018. त्या ह्याच्यात तिने मला एकदा सहज विचारलेलं की तू लावतेस का स्टॉल. आहे स्टॉल असे आहेत, आम्ही लाईव्ह फूड पण देतोय आणि हे पण देतोय. म्हटलं लाईव्ह फूड द्यायला काही नाही, पण म्हटलं मी असं कधी एक्झिबिशन्स मधनं असं कधी केलेलं नाही, मला एक्सपिरियन्स पण नाहीये. तर ते म्हणाले बघ लावून. मग आम्ही पण घरी मी निखिलशी बोलले तर मग निखिल म्हणाले बघूया लावून, काहीतरी होईल ना, आपला फायदा होईल किंवा नुकसान होईल, त्या लोकांना चव आवडेल, काय ते हे होऊ शकतं. अनुभव तर येईल, अगदी लॉस झाला तरी अनुभव येईल. आपण त्या ह्याच्यातनं पुढे शिकू शकतो. नेक्स्ट टाइम आपण त्याच्यात चेंजेस आणू शकतो. आणि मग त्या ह्याने मी फर्स्ट टाइम टिटवाळ्याला जेव्हा एक्झिबिशन होतं त्यांचं तेव्हा टिटवाळ्याला स्टॉल लावलेला. आणि मग तेव्हा असं खूप हे नव्हतं, पण म्हणून मग आम्ही असं ठेवलेलं की जे पदार्थ लोक खातात त्याने मग आम्ही पाणीपुरी, इडली, चटणी वगैरे असंच ठेवलेलं रनिंग आयटम्स की बाबा तिथे कुठे आपल्याला लॉस जरी नाही झाला तरी ते
आपल्याला हे माहितीये की हे पदार्थ घेऊन घरी हे पदार्थ आपले संपणार आहेत हे माहिती होतं. आणि मग त्याने आम्ही तिथे ते 2 दिवस एक्झिबिशन केलं. आणि मग नंतर असं ठरवलं की नाही आता आपण ह्याच्यात करू शकतो, काहीतरी करू शकतो. जेव्हा एक्झिबिशन झालं सगळं आम्ही बघितलं सगळं, तर मग ते करू शकतो. आणि मग त्याच्यानंतर परत तिथे कल्याणमध्ये लॉकडाऊनच्या आधी फेब्रुवारीमध्ये आपल्या भालचंद्र हॉलला पण होतं, तेव्हाही लावलं मी ते गोष्ट. तेव्हा तर पूर्णपणे म्हणजे मी अगदी भाकरी, शेवभाजी वगैरे असं अगदी लोकांना दिलं. कारण मग असं झालेलं की दिवसभर मग लोकांना पाणीपुरी आणि हे सारखं देऊन पण येणे ना, जेवणाच्या वेळेला लोकांना असं लागतं की बाबा किंवा ते स्टॉल होल्डर्स असतात, पोट भरलं पाहिजे. मग त्याने मग आम्ही ते तेव्हा तसं ठेवलेलं म्हणजे भाजणीचे वडे. तेव्हा मी फर्स्ट टाइम माझी थालीपीठ भाजणी इंट्रोड्यूस केली तिथे, असं झालं. आणि मग ती इतकं ते आवडलं लोकांना एक्झिबिशन मध्ये 2 दिवस, की म्हणजे असं झालं की आता बास म्हणजे काय सुरुवातच झाली. तेव्हा मला आठवतंय त्यावेळेला पण की आम्ही सर्व शेवटचं जायला होतो बिस्कॅट टीम म्हणून. त्यानं सांगितलं होतं एक तर आधी तुमची ऑर्डर तुम्ही आधी तेव्हा मला काही दिसत नाहीये, खरं सगळं संपणार. पहिल्या दिवशी माझ्या अंदाजाने मला एकतर अंदाज नव्हता तेव्हा एक्झिबिशनच्या की किती संपेल आपलं हे. आणि तेव्हा कसं लाईव्ह देत होते त्यामुळे गरमागरम भाजणीचे वडे, दही, मिरची वगैरे असं म्हटल्यावरती लोक तर असं येऊन खात होते. स्टॉल समोर हलत पण नव्हते, काही जण पार्सल घेऊन जात होते. आणि मग त्याच्यात असं झालं की मला फर्स्ट डेलाच ती मी केलेली भाजणी संपली. मला परत घरी येऊन परत सगळी भाजणी नेक्स्ट डे साठी करायला लागलं. असं झालं की नेक्स्ट डेला मी काय देऊ काय लोकांना, असं झालं. आणि मग ते नेक्स्ट डे परत केली. आणि मग त्याच्यानंतर इतक्या त्या ऑर्डर सुरू झाल्या. अजूनही मला निखिल म्हणतो की जेव्हा मला काही कधी काम नसतं तेव्हा मला म्हणतो तू भाजणी करून ठेव, तू भाजणी केलीस की तुला भरपूर ऑर्डर्स येतात. हे मला तो नेहमी सांगत असतो की तू हे पहिलं काम आहे ना तुझं, ते तू बंद नको कर. भाजणी करण्याचं काम बंद नको कर. भले तू बाकीचे किती कामं कर पण तू भाजणी करत राहा. भाजणी केली की बघ तुला लगेच कामं येतात. मग छोटी ऑर्डर मोठी ऑर्डर काही असते, कुठच्याही स्वरूपात असते, पण तुला ती कामं येतात. बरोबर. म्हणजे बहुतेक मला असं वाटतंय की भाजणी तुझा सगळं जाता असावं किंवा इव्हन त्या पाकविद्येचं असं वाटत तू फक्त भाजणी कर, म्हणजे मला सुद्धा यावं असं वाटतं. असं काहीतरी असेल असं वाटतंय. त्याने मग ती सुरुवात झाली. त्या ह्याच्यामध्ये लॉकडाऊन पण आलं. आणि मग लॉकडाऊन मध्ये पण असं झालं की काहीच मिळत नव्हतं. बरोबर. पण लोकांना ते घरचं म्हणून मग इतक्या लोक ऑर्डर देत होते. मग त्याने मग घरनं माझं चालूच होतं. बरोबर. पथ्यावरही पडलं. फक्त मी लोकांना एवढं सांगत होते की मी आणून देईन तुम्हाला, पण मी घरी नाही येणार. तुम्ही जरी आलात तर मी तुम्हाला माझ्या घरात बिल्डिंग खाली आणून देईन. पेमेंटचं आपण नंतर बघू. पण काही एवढं मला पेमेंटचं हे जरी बिझनेस असला तरी पण त्या वेळेला पेमेंटचं हे नव्हतं ठेवलेलं मी लोकांना. कारण कोणाच्यामुळे काही आपल्याला होऊ नये हे प्रत्येकाच्या मनात होतं. खरं. वेव्ह 1 आणि वेव्ह 2 ला खरोखर जास्त सेन्सिटिव्हिटी त्याला घेऊन किंवा जास्त कोणाकडे जायचं नाही किंवा आपण असं झालेलं की निखिलच्या मैत्रिणीची भरपूर मोठी ऑर्डर होती आणि ती राहत होती बोरिवलीला. आम्ही एकदा सकाळी घरच्यांना सगळ्यांना सांगितलेलं की आम्ही आज बोरिवलीला जाणार आहोत. त्याचं कसं होतं की त्याचं शेअर मार्केटमुळे त्याचं ऑफिस चालूच होतं. फक्त एवढंच होतं की त्यांना वर्क फ्रॉम होम होतं. कधीतरी जायला लागलं तर त्यांना ते गाडीसाठी हे दिलेले होते पेपर्स. मग ते आम्ही तिथे गाडीला हे केले आणि आम्ही 2 जण सकाळी उठून बोरिवलीला गेलो बाईकवरनं. फक्त तिला एवढं सांगितलेलं की आम्ही घरी येणार नाही, तू खाली घेऊन जा किंवा आम्ही खाली ठेवू. अगदीच तुला नाही यायचं आम्ही खाली ठेवू, वॉचमन किंवा कोणी काय असेल तर खाली ठेवू. आम्ही निघू. आम्ही कोणाच्याही घरी गेलो नाही काही नाही. आणि मग तशी जाऊन आम्ही ऑर्डर देऊन पण आले. म्हणजे तेव्हा एवढं पण गेलेलं की बोरिवली वगैरे ऑर्डर्स कंप्लीट. ती आठवण अजूनही ताजी अगदी अगदी हो. कारण आणि तेव्हा कसं होतं की रस्त्याला कोणीच नाही. एक्झॅक्टली. सांगतो की बाईकवरनं म्हणजे दॅट रोमॅन्टिक असतं. कामात पण तेव्हा रोमांच करायला मिळाला. आणि पहिल्यांदा असं की घोडबंदरला काहीच ट्रॅफिक नाही रे, की जिथे घोडबंदरला एवढा ट्रॅफिक रोजची लोक कंटाळतात त्याच्यानं आम्ही आपले सुसाट बोरिवली वगैरे करून आलो. आणि मेन म्हणजे अरे आलो बोरिवलीला हे पण कळलं नाही. आणि जाऊन आलो म्हणजे घरच्यांना सांगितलं ना आम्ही जेव्हा की आम्ही जाऊन आलात पण म्हटलं कारण घरी जायचंच नव्हतं ना, कोणाच्या टाइमपास करायचंच नव्हतं, द्यायचं होतं आणि करेक्ट. आणि येताच येता बाईक आहे म्हटलं आणि मोकळा रस्ता किती वेळ लागतो. ग्रेट. सो आता शांडिल्य गृहोद्योगकडे मागे वळून पाहतेस. बीबीएनजी जॉईन केल्यानंतर जेव्हा ऑर्डर्स वाढल्या अर्थातच बीबीएनजीचे बरेच मेंबर बिस्किट मध्ये सुद्धा स्टॉल घेतात किंवा बिस्किट मध्ये आहेत. आपला जो काही कॉमन ग्रुप आहे ते
ते सगळेच एकमेकांना खूपच चांगले ओळखतात, बरोबर आहे. त्यामुळे ती चव कळलेली होती, बरोबर. आणि तू मग कल्याण चॅप्टर जॉईन केला मला वाटतं 22ला 23ला, दीड वर्ष झालं, बरोबर. सो शेवटी जे चॅप्टर पण सांगतायत, ताई पण सांगतेय, मी पण सांगतोय, म्हणजे जवळजवळ 5-6 जण तुला सतत सांगत होतो वर्षभर, पण काही मॅडम जॉईन करत नव्हतं. त्याचं एवढंच होतं की माझ्या डोक्यात एवढंच होतं की समजा उद्या माझ्या ऑर्डर्स वाढल्या आणि मग त्यावेळेला मी जर तिथे वेळ नाही देऊ शकले तर मग असं पण नको की अरे ही नुसतं जॉईन केलं, ही आपली येते कधीतरी येते आणि हे नाही करत, असं नको माझं करायचं. किंवा मग त्या म्हणून मी थोडं हे करत होते, मी आईला पण सांगत होते की नको असं हे नको, डिसिजन घेता येत नव्हता. पण मग शेवटी जाऊ दे म्हटलं आता आपण करूयाच, कारण नाही केलं तर म्हटलं अगदीच काही नाही तर 1 वर्ष आधी डोक्यात तेच होतं. म्हणजे मी फ्रँकली सांगते की जेव्हा जॉईन केलं तेव्हा डोक्यात एवढंच होतं की आपण आता आधी वर्षभर जॉईन करूया, पटलं तर म्हटलं आपण पुढे रिन्यू करू, नाही तर मग ठीक आहे. म्हणजे आपलं काम जर तेवढं ह्याच्यात नाही होत असेल तर म्हटलं आपल्याला शेवटी कामाकडे लक्ष द्यायलाच लागलं. पण त्या ह्याच्यात सगळं सेट झालं आणि मग झाले आता. आणि मेन म्हणजे असं आहे की आता कल्याणला जे 4 मेंबर्स आहेत खानपानचे, त्याच्यातली तू एक प्रमुख, तू व्हेन्यू मॅनेजमेंट पाहतेस. खानपान सेवा आपण जसं रोलिंग मध्ये असतं आपलं की आपण शफल करत राहतो, एकदा तू, एकदा राजश्री ताई, किंवा एकदा आनंद, किंवा एकदा पराग, किंवा अजून कोणी असेल. सो या सगळ्याचा अनुभव तुला कसा, म्हणजे बीबीएनटी जॉईन केल्यानंतर व्यवसायात फरक पडला? हो, भरपूर पडला व्यवसायात. मी तेवढ्या ओळखी वाढल्या माझ्या, आणि जशी टेस्ट लोकांना कळत गेली त्याने भरपूर फरक पडत गेला माझ्या. सर्वात जास्त ऑर्डर्स कशाच्या येतात आता सध्या? असं झालं की भाजणी वगैरे तर चालू असतेच, बरोबर. पण जसं मी भाजणी बरोबर मग आम्ही पुरणपोळ्या चालू केल्या. माझ्या सासूबाई गेली कित्येक वर्ष, म्हणजे निखिल वगैरे लहान असल्यापासून त्या स्वतः पुरणपोळ्या करत होत्या, त्या पुरणपोळ्या करायच्या. निखिल वगैरे मदत करायचे. लाटणं, पोळी लाटता नाही येत निखिलला वगैरे, पण बाकी सगळं त्याला पुरणपोळीतलं सगळं काम करता येतं. अगदी पुरण वाटण्यापासून त्याच्यात पुरणाच्या गोळा भरेपर्यंत वगैरे सगळी तो ती मदत करत होता, तो काय किंवा दोन्ही दीर काय. त्यामुळे मग एकदा असंच बोलता बोलता सासूबाईंशी हे झालं की आपण करायचं का चालू, आपण पुरणपोळ्यांचं चालू करू का, करूया का. त्या म्हणाल्या करूया, मला जेवढं जमू शकतं, शक्य होतं तेवढं मी मदत करेनच. तू तर ओळखतोस. अगदी म्हणजे मी त्यांना आजपर्यंत कधी त्या न हसता कोणाशी बोलले हे मी कधी पाहिले, किंवा आपण काहीतरी करायचं चालू, नन्नाचा पडा नाही, पण कशाला निरुत्साही हे पण बघितलेलं. म्हणजे आज जेव्हा मी काही पुरणपोळ्या करते, म्हणजे मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा तर मला पुरणपोळी येतही नव्हती. जेव्हा आम्ही अगदी ठरवलं की आपण आता होळीला फर्स्ट टाइम ऑर्डर हे करायची का, ऍड करायची का, तेव्हा माझ्या बघायला गेलं तर मला पुरणपोळी करता येत नव्हती. मी फार तर पुरण वाटण्यापर्यंत तेही त्या सांगतील त्याने मी आपल्या पुरण यंत्रातनं करून देते, तुम्ही सांगा मी करते. असंच ठरवलेलं आहे, खरंच ठरवलेलं आहे की आपण असं करूया की तुम्ही सांगा मला, मी सगळी तयारी करेन, लाटायला भाजायला वगैरे पण मदत करेन. पण ते लाटणं त्यांच्या पद्धतीने मला कधीच लाटता येत नव्हतं. मग ते हळूहळू शिकून 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 आता ते जमतात एकदम परफेक्ट. पण तुला खरं सांगू का, मी आता तू हे सांगतेस ते आम्हाला कळतंय. मी तुझ्याच्या पुरणपोळ्या खाल्ल्या न्यूमरस ओकेजन्स, पण हे आता विश्वास ठेवण्यासारखं नाही. मी आणि कितीदा तरी निखिलला म्हणते ना, म्हणजे जेव्हा आम्ही सासूबाई करतच होत्या मदत, पण कसं होतं ना की आता शेवटी त्यांचं वय कुठेतरी हे येतं, म्हणजे त्या करतात, हौशीने करायला येतात, पण नंतर कुठेतरी त्याही दमलेल्या असतात किंवा मग त्यांना ते थकायला होतं. म्हणून मीच हल्ली त्यांना हे करत नाही. तरी त्यांचं असतंच कुठेतरी, मी येऊ का ग मदत, मी करू का ग काही मदत, म्हणते नको तुम्ही या, हवं तर येऊन बसा, बघा, मजा करा, तुम्ही आमच्याबरोबर एन्जॉय करा, पण तुम्ही तिथे आता रोटेशन नका, तुम्ही इतकी वर्ष केलं ना, बरोबर, आता आम्हाला पण जरा करू दे. करावंसं वाटणं साहजिक आहे त्यांना, कारण शेवटी त्यांच्याच कडनं आलेलं आहे. आणि 40 वर्ष एक गृहिणी म्हणून हे सांभाळल्यानंतर ना ते सोडणं तितकं सोपं आहे. म्हणजे हे नोकरी जर काय की मी 35 वर्ष ऑफिसला जात होतो, मी काल रिटर्न झालो, आज सकाळी जायचं नाही ट्रेन पकडून, हे जेव्हा होतं त्या व्यक्तीला तसंच आहे. पण मग ते त्याच्यानं आता असं झालंय की आता मी असं चालू झालंय त्या पुरणपोळ्या, आणि आता मॅक्झिमम पुरणपोळी, थालीपीठ, भाजणी, मिरचीचं लोणचं म्हणा, याच्या ऑर्डर्स जास्त असतात.
तू दिवाळीचाही फराळ दिवाळीचा फराळ मग दिवाळीचा फराळ सुद्धा लॉन्च केल्यानंतर पटापट ऑर्डर यायला नाही. पहिल्यांदा प्रत्येक वर्षी थोड्या म्हणजे जशी आपण ऍड करू त्या यायला बरोबर. पण आता व्यवस्थित म्हणजे चकली तर माझी पहिल्यापासून जातेच. चकलीत कधीच प्रश्न नाही आला की म्हणजे चकली संपली नाही. अगदी एक्झिबिशन मध्ये त्यावेळेला स्टॉल जरी घेतला तरी पण माझी त्याच्यात चकली असं ऐकलं काय की चकलीची परत रिपीट ऑर्डर संपली आहे का अगदी अगदी म्हणजे जवळजवळ 30-35 किलो जवळजवळ चकली माझी दरवर्षी जाते. वा क्या बात जबरदस्त. हळूहळू वाढत जाऊन आता 30-35 किलो जवळजवळ. थोडक्यात काय की शांडिल्य गृहोद्योग सुरू केल्यानंतर ओके जशी रिस्क घेतलीस इट वॉज रिस्क वर्थ इट. कॅल्क्युलेटेड रिस्क होती ती व्यवस्थित प्लेस झाली. लोकांना चव कळली. ठीक आहे. अर्थात तुला थोडा ऍडव्हान्टेज होता किंवा बिस्किट मध्ये जे कॉमन मित्र मैत्रिणी भेटले होते जे कल्याण चॅप्टरला आहेत त्यांना माहिती होतं. प्रमोशन छान झालं. तुम्ही डेफिनेटली सिस्टमॅटिक. बिस्किटचं सांगायचं असं झालं तर बिस्किट मधले जे आपले मेंबर्स आहेत जेव्हा त्यांना कळायचं की मी स्टॉल लावते ते मला आधीच येऊन विचारायचं अगं तू काय ठेवणार आहेस तू घेतेस ना स्टॉल. मी काही काही नेता मला फोन करून पण अगं तुझं नाव नाही दिसत आहे अजून. म्हटलं आम्ही घेणार आहे अजून ठरलेलं नाहीये. पण माझे इतके मागे लागायचे काही काही जण की तू स्टॉल घे ना आमच्या खाण्यापिण्याचं काय आहे. जी बिस्किट मधलीच ती जी आहे त्यांची हे प्राजक्ता दादा ती तर मला अगदी फोन करून अगं माझ्या खाण्याचं काय म्हटलं अगं हो तुमच्यासाठी तरी म्हटलं मी स्टॉल लावेन असं तरी करेन म्हटलं मी नक्कीच करेन म्हटलं मी माझं काही नाही करणार तुमच्यासाठी लावते म्हटलं मी स्टॉल इतकं व्हायचं ते. बरोबर. ह्याचा अगदी पॉझिटिव्ह परिणामच बेबी इंजिन ग्रेट फॅन्टॅस्टिक. मित्रांनो तुम्ही ऐकताय ना आपण गप्पा मारतोय शांडिल्य गृहोद्योगच्या सर्वेसर्वा आणि कल्याण चॅप्टरच्या कोर टीम मेंबर स्वप्ना जोशी यांच्याबरोबर. अप्रतिम सवय. तुम्ही जिकडनं कुठं हा इंटरव्ह्यू ऐकणार असाल एकदा त्यांना फोन करा. एकदा त्यांना पुरणपोळीची ऑर्डर द्या. एकदा चकलीची ऑर्डर द्या. आणि हे पण सांगतो वरती तुम्हाला नुसती नारळाची चटणी खायची असली तरी ऑर्डर द्या. कारण स्वप्ना मॅडमचं लिस्टर आतापर्यंत मी निखिल जे ऐकलं म्हणजे नारळाची चटणी मोठं पण चाटून साफ कराल याची मी व्यक्तिशा गॅरंटी आहे. त्यामुळे 100% आपण हा असाच चालू ठेवू. त्या नारळाच्या चटणीबद्दल जे तू बोलतोयस ना ते त्याच्यात तो ब्रँड अँबॅसेडर आहे आमच्या घरचा. प्रश्नच येत कधीही काहीही कुठचंही अगदी छोटं फंक्शन असू दे अगदी घरची पूजा असू दे काही असू दे सगळा स्वयंपाक अगदी मी जरी केला तरी मी चटणी फक्त सांगितलेलं असतं तुझी पूजा झाल्यावर कर आधी कर नंतर कर कधी पण चटणी तूच करायची. मी फार तर तुला कोथिंबीर नारळ बिरळ सगळं काढू दे म्हणजे त्याच्या बाजूला जरी उभं राहून शिकवून जरी आपण केली ना तरी माझी तशी होती. पण त्याची जी काय चटणी होते ती सगळ्यांनाच आवडते. प्रश्नच म्हणजे मी फॅन आहे त्याच्या चटणीचा. म्हणजे मी नुसती देखील आणत राहतो चटणी आणत राहा मी खात राहतो मी हेही करू शकतो. ग्रेट. आता आपण थोडं आवडीनिवडीकडे वळू. स्पेसिफिक आवडीनिवडी काय? स्पेसिफिक असं काही नाही सगळंच आवडतं. थोडक्यात गाणं म्हणायला. अच्छा असं तर गाणी शाळेत असल्यापासून म्हणत होते म्हणजे फक्त शिकले नाही मी. बरोबर. ताई मला म्हणते पण की अगं तू का नाही शिकत आहेस अजूनही तू शिकू शकतेस पण नाही तेवढं मला वाटत की आपण त्याच्यात काही करू शकतो किंवा आवड नाही पण गाणी अशी गुणगुणत असते. कामं करताना तर माझ्या पुरणपोळ्या चालू असतानाचा मोबाईल बाजूला असतो आणि गाणी चालू असतात. कितीही म्हणजे मग ते काम पण होतं आणि ती गाणीही ऐकली जातात त्याच्यात कंटाळा येत नाही मेन त्या कामात काम होत राहतात त्या गाण्यांच्या ह्याच्यामध्ये. इव्हन ती सवय माझ्या मुलीला पण आहे. वल्लरी पण तेच करते जेव्हा तिचा अभ्यास असतो किंवा आता असाइनमेंट करते तेव्हा तिचं कंटिन्यू गाणी ऐकणं चालूच असतं. आता जेव्हा ती रात्री जागरण करते तेव्हा इतर कानामध्ये हेडफोन घालून किंवा मग बाहेर टीव्हीवरती बारीक आवाजात गाणी तिची चालू असतात कंटिन्यू. फॅन्टॅस्टिक. स्पेसिफिक मराठी गाणी हिंदी गाणी असं काही नाही सगळे जुनी नवीन असं काही नाही सगळीच आवडतात. गाणी ऐकायला म्हणायला सगळीच आवडतात. प्रॉब्लेम नाही. बरं. प्रोफेशनल तू ट्रॅव्हल अँड टुरिझमच्या व्यवसायात होतीस त्यामुळे अर्थात फिरायला आवडत असेल. काही अशी ठिकाण होती जिथे कायम फिरायला जायला आवडतं? तसं हैदराबाद श्रीशैलम. वा क्या बात. मी नेहमी म्हणते की हैदराबाद श्रीशैलम इतक्यांदा केला ना मी इतक्यांदा की म्हणजे कंटाळच नाही कधी आला मला. सर म्हणजे कधी सांगितलं ना हैदराबाद अरे वाचा हैदराबादला मला ते माहिती नाही पण श्रीशैलमला जेव्हा आम्ही जात होतो ना तेव्हा अर्थात ते एवढं डेव्हलप पण नव्हतं झालं. आता जेवढं डेव्हलप झालं सगळं मी आता रिसेंट गेले नाहीये पण जेवढं त्यावेळेला जेवढं त्याचं गावासारखं आणि सकाळचं ते त्या हॉटेलमध्ये इतकं ते त्या देवळातलं वगैरे
छान त्यांचं ते श्रीशैल्यमचं ते सगळं ऐकायला वगैरे यायचं ना शंकराचं आहे, इतकं ते छान वाटायचं. होती 6-7 दिवसाचीच टूर असायची आमची, शॉर्ट टूर होती. पण हैदराबाद श्रीशैल्यमला कधी कंटाळाच नाही आला मला त्या टूरला की हा म्हणजे असं नाही अरे यार परत काय तिथे जायचंय, झालंय बघून काय आता परत न्यायचं लोकांना, काय ग्रुप बरोबर जायचं. पण असं कधीच झालं नाही की जावंसं नाही वाटलं. मी नेहमी म्हणते घरी सुद्धा हैदराबाद म्हणजे जेव्हा आम्ही फॅमिली जायला लागलो तेव्हा मी घरच्यांना म्हटलं आपण हैदराबाद श्रीशैल्यम जायचं, बाकी मग कधी फिरूया असं नाही, पण हैदराबाद श्रीशैल्यम पहिलं. बरोबर, प्रश्न. आता शेवटी नेटवर्किंग वर येतो. तू साधारणपणे 1.5 वर्ष झालं तू BBNG कल्याण चॅप्टर बरोबर आहे, तर एकंदर नेटवर्किंगचा फायदा काय असं तुला वाटतं? नेटवर्किंगचा फायदा खूप आहे आताच्या ह्याच्यात. म्हणजे जेवढ्या आपल्या, माझं तर असं झालं की माझ्या ओळखी पण खूप झाल्या आणि रेफरन्स पण मिळत जातात आपल्याला त्या ओळखीच्या याने. आणि आपलं काम जेव्हा आपण नीट करतो त्यावेळेस जेव्हा बाकीचे क्रॉस चॅप्टरची माणसं येतात किंवा हे, आता माझं तर कॅटरिंगमुळे माझं लोकांपर्यंत खाणंही पोहोचतं. म्हणजे मला वेगळं जाऊन त्यांच्याशी 1 to 1 हे करायला पाहिजे नो डाऊट, पण जे माझं खाण्यातनं बोलणं जातं लोकांपर्यंत किंवा ज्यांना लोकांना टेस्ट करते तेवढं पटकन पोचतं जेवढं 1 to 1 करण्यापेक्षा हे होतं. त्यामुळे ते लोकांना कळतं, लोकांच्या पलीकडे क्रॉस चॅप्टर्स मधनं पण ऑर्डर्स येतात, त्यामुळे त्याचा नक्कीच फायदा होतो. मेन ओळखी वाढतात, नक्कीच ओळखी वाढतात. त्यामुळे मी अजूनही आता 1-2 मी इतके दिवस कोणाला इन्सिस्ट नाही करायचे की तुम्ही जॉईन व्हा. मी माझ्या पुरतच ठेवलेलं की ठीक आहे मी झाले ना ठीक आहे बाकीचं बघते. पण आता हल्ली मी स्वतःहून सांगायला लागले की नाही तुम्ही स्वतःहून जॉईन व्हा. भले तुम्हाला लगेच नाही त्याचा इफेक्ट मिळणार, बरोबर, हे फायदे लगेच हे होणार नाहीत किंवा लगेच कामही नाही मिळणार, पण हळूहळू जेवढे तुम्ही त्याच्यात इन्व्हॉल्व्ह व्हाल ना त्या BBNGच्या ह्याला फोरला, त्याने तुम्हाला नक्कीच काम मिळणार आहे तुम्हाला, निश्चितपणे, प्रश्नच येत नाही. याच्यात तुला स्वतःचीही पर्सनली डेव्हलप होते असं वाटतं? हो नक्कीच, त्याचा फायदा होतो नक्कीच, कारण आपण वेगवेगळ्या लोकांना भेटतो त्यावेळी अनुभव ऐकायला. अगदी. तू कोर्टिंग मध्ये आलीस या वर्षी, एप्रिल पासून कोर्टिंग मध्ये आहेस आणि तू अतिशय सुंदर बहिणी मॅनेज करतेस, कारण तुम्ही दोघे 3 जण आहात, तू परीक्षित आणि निखिल. सो कोर्टिंग मध्ये आल्यानंतर तुला काय वेगळं जाणवलं? कोर्टिंग मध्ये म्हणजे तशी मी आधी येत होते, तुम्हाला कधी नाश्ता वगैरे जी आधीची टीम बरोबर त्यांना कधी नाश्ता वगैरे लागला तरी ते मलाच सांगत होते, त्यामुळे मी तो आणून वगैरे द्यायचा. त्यामुळे कधी अगदीच थांबा म्हणाले तर मी थांबायचे, मी नेहमी नव्हते थांबत तिथे, पण अगदीच कधी कोणी म्हणाले की नाही तू थांब मीटिंगला, तर मी थांबलेली आहे त्या मीटिंगला सुद्धा. पण एकूणच म्हणजे फायदा झालं त्याचं. तुला आता असं वाटतं का की हा डिसिजन मेकिंग कसं करतात हे कळलं, किंवा वेगवेगळ्या गोष्टीवर कसा विचार केला? अगदी. म्हणजे आता जेव्हा मला आता आपल्या अजून एका जे आपलं आता इव्हेंट्स वगैरे काम चालू आहे तेव्हा मला असं स्वतःहून वाटतंय की नाही आपण ह्या इव्हेंटची जबाबदारी घ्यावी का. असं मगाशी माझ्या घरी एकदा डोक्यात येत होतं की मी जेव्हा त्यांना फोनवरती माझं जे मला कामं सांगितले ते मी करत होते तेव्हा असं वाटत होतं की आपल्या चॅप्टर हेडना सांगावं का की मी यावेळेला ह्याची जबाबदारी घेऊ का, म्हणजे जर त्यांना अर्थात चालू शकणार. आणि हे अतिशय कौतुकास्पद चॅप्टर हेड तुम्ही ऐकत असाल तर हे कौतुकास्पद आहे आणि कोर्टिंग मेंबर त्यांना जर येत असेल तर अजून काय पाहिजे या अर्थाने तर चॅप्टर हेड सारखाच इंटरव्ह्यू. सो आता आपण शेवटच्या भागात येतोय, त्यामुळे आता आपण रॅपिड फायर राऊंड कडे वळणार आहोत. आणि रॅपिड फायर राऊंड मध्ये मी तुला 10 प्रश्न विचारणार, सगळ्यांना सांगतो तसं, अर्थात तुला आधी इंटरव्ह्यू बघितले असतील त्यावर तुला माहिती आहे. तुला 10 प्रश्न विचारणार आहे आणि तुला त्याचं जे पहिलं उत्तर वाटेल द्यावंसं, तुला जे सुचेल ते तू उत्तर द्यायचंय. मी तुला ऑप्शन देणार आहे, पण ऑप्शन शिवाय सुद्धा उत्तर असू शकतं हे मी तुला सांगतो, ठीक आहे? सो सुरू करूया मित्रांनो, सुरू करूया स्वप्नानुसार शेवटची सेगमेंट रॅपिड फायर राऊंड. तयार? ग्रेट. पहिला प्रश्न, ट्रॅव्हल आणि टुरिझम आणि शांडिल्य गृहउद्योग या व्यवसायात जास्त चॅलेंजिंग व्यवसाय कोणता? दोन्ही इक्वली तू ट्रीट करतेस, दोन्हीकडची चॅलेंज सेम. कारण ट्रॅव्हल टुरिझम मध्ये पण इथे डोक्यावरती बर्फ ठेवून लोकांना अटेंड करायला लागतं. कोण कुठच्या स्वभावाचा असेल आम्हाला माहिती नसतं, त्यामुळे तिथे डोक्यावरती ठेवूनच हो छान छान, भले त्यांचं चुकत असलं तरी आपल्याला हो छान छान असं करूनच त्यांचं कौतुक करायला लागतं, त्यांना मान द्यायला लागतो तिथे. आणि तसंच इथे पण कधी कधी असं होतं की समोरच्याला आपण जेव्हा कॅटरिंगचं येतं तेव्हा आम्ही समोरच्यांना सांगत असतो काही गोष्टींमध्ये, पण त्या समोरच्यांना पटत नसतात, त्या त्यांच्याच आणि त्यांना हवे असतात. मग तेव्हा सुद्धा हो ठीक आहे असं म्हणून त्यांना त्यावेळेला शांततेतच थोडक्यात दोन्ही
दोन्ही याच्यामध्ये त्यांच्या कलाने घेऊनच काम करायला. आणि व्यवसायाचीच ही बेस आहे की डोक्यावरती बर्फ आणि तोंडात साखर चालवत. ग्रेट. मोकळ्या वेळेत स्वप्नाला काय करायला आवडतं? झोप काढणे, एखादा नवीन पदार्थ करून पाहणे का टीव्ही पाहणे? कारण झोप्याबद्दलच आता एवढं ऐकतोय, जागरण होत आहे असाइनमेंट मुळे. मी हा प्रश्न जेव्हा मी घरी वल्लरीला पण सांगितलं, भावाला सांगितलं, म्हटलं हे बघ नाही मला असे प्रश्न दिले आज इंटरव्ह्यू, तर मी म्हटलं काय सांगू, तुम्हाला काय वाटतं? म्हटलं मला माझं उत्तर तर माहितीये, पण म्हटलं तुम्हाला काय वाटतंय की मी काय उत्तर द्यावं? काय नाही. हा प्रश्न ऐकल्यावरती तर वल्लरी तर लगेच म्हणाली झोप काढणे. आई काय हा प्रश्नच चुकीचा आहे. तिसरा प्रश्न, जेवढं खायला घालायला आवडतं तेवढं खायला देखील आवडतं का? आणि त्याच्यात आवडत असेल तर स्वतः केलेला कोणता पदार्थ खायला नेहमीच आवडतो? खायला करून घालायला आवडतं, पण असं अगदी अशी खूप खायची अशी आवड पहिल्यापासूनच नाही. तू खवय्या नाही एवढी नाही. म्हणजे आवडतं सगळीकडचं टेस्ट करायला, बाहेर गेल्यानंतर पण करायला, टेस्ट करायला येते, आवडतं. पण खायला घालायला जास्त आवडतं. हो, टेस्ट करायला आवडतं, खायला घालायलाही आवडतं, पण असं स्पेसिफिक असे पदार्थ नाहीयेत. गोडामध्ये म्हणशील तर एवढं गोड मला आवडतच नाही. म्हणजे सांगायचं झालं तर मला शिरा यायचा पण नाही लग्नापर्यंत. मी आज अगदी सांगते की मी कॅटरिंग करते आणि हे मीच स्वतः सांगते की मला गोडाचा शिरा कधीच जमायचा नाही. त्यामुळे मी लग्नानंतर शिकले हळूहळू. म्हणजे आता परफेक्ट, म्हणजे आता हेच नाही. पण गोडामध्ये म्हणशील तर फार फार तर खरवस आवडतो. स्वतः केलेला? स्वतः किंवा बाहेर खरवस आवडू शकतो. की हा गोड अगदीच खायचं तर मग खरवस ठीक आहे. आणि तिखट स्वतः केलेला? तिखट काही खाऊ शकते. वा, क्या तिखट त्याला ऑप्शन्स नाही. काही नाही. ग्रेट. चौथा प्रश्न, आता हा जरा गुगली आहे. कोणाची समजूत घालणं जास्त कठीण, निखिल का वल्लरी? तशी कोणाची अशी समजूत घालणं असं काही जास्त हे नाही होत की खूप पन्नी घालायला लागतंय वगैरे, पण दोघंही इक्वल आहे. हा, आणि दोघे निवांत आहेत. मी निखिल शांत आहे, त्यामुळे त्याला असं खूप समजूत काढणं वगैरे अशी गरज होते. मी चिडला तर एकदम ह्याच्यात चिडतो, नाहीतर असं ह्याच्यात ते सगळं माझ्याकडे चिडणं बिडणं, ते सगळं चिडणं वगैरे, तो राग वगैरे सगळं माझा त्या दोघांवरती निघत असतो, असं काही निघत नसतो. पण ते त्यावेळेलाही शांत असतात. म्हणजे काय शांत? ते शांतच असतात, ते बघत असतात की हा ठीक आहे चिडली, अगदीच काही झालं तर मग होते आमच्यामध्ये बाचाबाची, अगदीच खूप हे झालं, पण अदरवाईज असं काही नाही, रिॲक्शन कमीच असते. पाचवा प्रश्न, निखिलने कोणती एक सवय बदलावी असं तुला वाटतं? ऑफिसला वाहून घेणे कमी करावं, दिवसातून एखादा तरी फोन स्वतः करावा, का न विचारता निदान तुझ्याकडे तरी स्वतः व्यक्त व्हावं? हे फार महत्त्वाचं. व्यक्त कमी होतो तो तसा, आहे तसं ते मनात माझ्या, तो नाही तेवढा, तो ठेवतो त्याच्या डोक्यात किंवा मनात नसतं असं नाही, पण पहिल्यापासूनच नाही तो तेवढा व्यक्त होत. आणि फोन म्हणशील तर तो फोन करतो. तो प्रॉब्लेम नाही. हा, फोन करतो, सकाळी पण एकदा होतो, अगदी समजा त्याला वेळ, पण कसं आहे ना की त्याचा फील्डच असं आहे की त्याला वेळ मिळाला तरी ते त्यावेळेला आजूबाजूला इतकी कामं किंवा फोन चालू असतात की कित्येक वेळेला तो त्या ह्याच्यात विसरलेला असतो. लोकांमध्ये असलं की नाही विसरलेला असतो. काय बोलायचं तू म्हणतो की मी एक करतो तुला थोड्या वेळात फोन, पण तो थोडा वेळ कधी कधी होत नाही. म्हणजे मी करेल, अरे जास्त झालं का असं सांगायला लागतं. आणि बाकी कामाचं म्हणशील तर त्याने कामाला ते वाहून घेतलंय, तिथे काही रिटायर्ड होत नाही तो तिथपर्यंत काही होऊ शकत नाहीये. त्यामुळे ते तर मी हळूहळू करते, पण तरी कधीतरी ते निघतं बाहेर, खूपच हे झाल्यावरती निघतं ते बाहेर की अरे बाज आता किती वाहून घेशील. खरंय. तुला टेन्शन आलं खूप तर कोणती एक व्यक्ती आहे जिला स्वप्ना फोन करते? निखिल, स्मिता, काय? निखिलला तर होतोच पहिला फोन, ताईशी बोलणं होतं. आईला एवढा नाही केला जात, कारण परत असं नको की आईलाच त्या कामाचं काम असेल तर टेन्शन वगैरे किंवा कामाशी रिलेटेड काही असेल, म्हणजे आता माझ्या कॅटरिंग रिलेटेड असेल आणि मला काही हे होत नसेल तर सासूबाईंशी बोलते मी अजूनही की बाबा टेन्शन किंवा काम काय नक्की ह्याच्यावरती, आणि त्यावेळेला ना कोण अवेलेबल होऊ शकतंय पण असंही. म्हणजे निखिलला फोन करायचा झाला तर त्याचं जर कामाचं त्या ह्याच्यात असेल तर तेव्हा तो उचलणार नाही माहिती असतं, मग ताईला फोन लाव, ह्याला फोन लाव, असं करून मग ते फोन केले जातात.
बरोबर. पण मोस्टली ताई आणि निखिल हे तर ठरलेले आहेत. फर्स्ट प्रायोरिटी इज ऑलवेज ताई आणि ताई आणि निखिल ठरलेले. ग्रेट. 7वा प्रश्न, कल्याण व्यतिरिक्त स्थायिक व्हावं लागलं, आता म्हणजे हा प्रश्न विचारावा लागतोय मला, भविष्यात आम्ही निखिलकडनं काही काही गोष्टी ऐकल्या पण, तर कुठं स्थायिक व्हायला हवं? डोंबिवली, पुणे का परत ठाणे? ठाणे तर ऑलवेज फर्स्ट प्रेफरन्स आहे. म्हणजे आता आमचं चाललेलं पण की वल्लरीचं जेव्हा कोपरखेरणेला चालू झालं कॉलेज, ते अपडाऊन आणि हे ते त्याने की व्हायचं का शिफ्ट म्हणजे, पण आम्ही परत ठाण्याला की मग तिला निदान तेवढा एक प्रवास होईल आणि ठाण्याहून तेवढं जाऊ शकेल. पण मग परत म्हटलं की नको, जरा आपण थांबूया, एक 6 वर्षभर थांबूया, तिला किती झेपतंय किंवा हे, त्याने परत थांबलो आम्ही निर्णय घ्यायचा. पण फर्स्ट प्रेफरन्स माझ्यासाठी तरी ठाणा असेल. अगदीच त्यातल्या त्यात सेकंड पुणे आवडेल, पण पुण्यात पण कुठे राहतोय याला खूप खूप महत्व आहे. अरे आता तर खूपच जास्त त्याच्यावरती डिपेंड आहे की आपण पुण्यात कुठच्या एरियात राहतोय. त्यामुळे सेकंड ऑप्शन अगदीच काही नाही किंवा तर पुणे, पण अदरवाईज ठाणा फर्स्ट प्रेफरन्स ठाणा एनी टाइम. ग्रेट. 8वा प्रश्न, आणि त्याच्यात पण विष्णुनगर किंवा असं ते घोडबंदर वगैरे, आम्ही म्हणजे जेव्हा आम्ही ठाण्यातले मित्र किंवा असे भेटतो ना याच्यातले, तेव्हा आम्ही म्हणतो की हे जे ब्रिजच्या पलीकडे आहे ना ते ठाणं नाही. ठाणा म्हणजे एकतर गोखले रोड, नौपाडा, नाका संपलं की ठाणं संपतं आमच्यासाठी. नक्कीच. आणि तसं त्याच्यावरती वल्लरी म्हणते पण फारच तुमचे नाटक. म्हटलं हो आहेत, म्हटलं आमचे नाटक, कारण आम्ही ठाण्यात राहिलो. ज्या ठाण्यात राहिलो ना तिथं तुम्ही राहिला नाही, त्यामुळे तुम्हाला हे कळून. फिरायला जायचं सर्वात आवडतं ठिकाण कोणतं? गोवा, काश्मीर का कुलू मनाली? ते मी मगाशी म्हटलं तसं हैदराबाद श्रीशैल्यम तर आहेच, कुलू मनाली पण नक्कीच आवडेल. ग्रेट. म्हणजे इथं जरी हैदराबाद श्रीशैल्यम नसलं तरी पण असलेलं ऑप्शन कुलू मनाली. ग्रेट. स्वप्न खूपच वैतागलं एखाद्यावर, तर स्वप्न काय? सरळ स्पष्टपणे सांगते, वैतागला नाही, शांत राहून समजावते का दुर्लक्ष करून विषय सोडून देते? त्या पॉइंट त्या वेळच्या परिस्थितीवरती असतं की खूपच अगदी असं तर कधी कधी सरळ बोलते स्पष्टपणे, मग समोरचा चिडला तरी चालेल, किंवा मग कधी कधी सरळ दुर्लक्ष करतो त्या व्यक्तीकडे. जाऊ दे बाबा, तू बोलत राहा, मला जे करायचं ते मी करेन, तुला जे करायचं ते तू कर आणि मोकळा, मी मोकळी तू मोकळा. करेक्ट. आणि शेवटचा प्रश्न, व्यवसायात जास्त महत्वाचं काय? स्वतःची तत्व, स्वतःचा फायदा पहिल्यांदा पाहणं का नातेसंबंध? नातेसंबंध पेक्षाही तत्व आपली, कधी कधी ते तत्व हे करून मग नातेसंबंधही जपायला लागतात. ह्याच्यावरती आहे की कोणाशी किती आपली ऑर्डर किंवा त्या याने पण ते बघायला लागतं कधी कधी की नातेसंबंध जपायचे का तत्व. त्यामुळे मग जिथे तत्व सांभाळायला लागतं तिथे तत्व सांभाळले जातात, जिथे नातेसंबंध पाहिजे तिथे नातेसंबंध. ग्रेट, फॅन्टॅस्टिक. आणि अशा प्रकारे आपली रॅपिड फायर राऊंड संपलेली. तू मस्त उत्तर दिलीस. मित्रांनो, ही होती आजची मुलाखत स्वप्ना जोशींबरोबर, शांडिल्य गृहोद्योगच्या सर्व आणि कल्याण चॅप्टरच्या कोर टीम मेंबर. आज आपण ही मुलाखत इथेच थांबवतोय. स्वप्ना, तू आज आलीस, आम्हाला वेळ दिलास, त्याबद्दल थँक्यू सो मच. मित्रांनो, पुढल्या भागात अशाच एका कल्याण चॅप्टर मेंबरला घेऊन भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.